Welcome to ND's coaching, all the knowledge you need. Students, today we are going to learn about the remedies for the breach of contract. Already we have learned what is breach of contract, okay? If the party, any party to the contract has made the breach of the contract, then another party or the sufferer will get a right to remedy, ask for the remedy. Okay, so what are those remedies? Already we covered with the breach of contract. If the party breaks his obligation which the contract imposes, contract is no longer binding on the another person, because another person, he is capable and he is ready to perform his part of performance, but the another party who has failed to perform his or her obligation or the performance, then obviously the party who is the sufferer will get the right and he can ask the remedy from the another party who made the breach of the contract. Are you getting? So actual breach of contract means what? At the time when the performance is due, when the performance on what day or on which day the performance of was due, but the party fails, the party refuses to perform his or her obligation on that particular day when the performance was due. That is called as an actual breach of contract. And anticipatory breach means what? Before, means not at the time of the performance when it was due, but before the time when the performance arrives, before the time the party has denied or the party fails, refuses to perform the part of performance. That is called as an anticipatory breach. Okay. So just you can have a look over this. These are the different remedies for the breach of contract. Remedy म्हणजेच काय? सपोज दोन पार्टीज जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होत असतात तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्ट त्या दोन्ही पार्टींवरती काही राईट्स पण येतात आणि प्लस काही ऑब्लिगेशन सुद्धा इम्पोज केले जातात. आता सपोज दोन्ही पार्टींपैकी एक पार्टी जेन्युइनली त्याचा किंवा तिचा पार्ट ऑफ परफॉर्मन्स पूर्ण करण्यास तयार आहेत, पूर्ण करणार आहेत किंवा पूर्ण केला आहे, पण अनदर पार्टी जी आहे ज्यांनी त्यांचा पार्ट ऑफ परफॉर्मन्स करायला हवा तो जर केला नाही तर समोरच्या पार्टीचं काही नुकसान होतं, बरोबर आहे? त्या नुकसान भरपाई म्हणून जे मागणार आहे त्यालाच आपण रेमेडी, काय काय रेमेडीज येऊ शकतात. दरवेळेला नुकसान भरपाई असणं किंवा मॉनिटरीज भरपाई असणं असं गरजेचं नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या रेमेडीज इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट खाली दिलेले आहेत. आता एकानंतर एक आपण हे बघूया. सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स. सूट म्हणजेच काय? दावा, बरोबर आहे? कशासाठी दावा? स्पेसिफिक परफॉर्मन्स साठीचा दावा. सूट फॉर इंजंक्शन, जैसे ते एखादी ऑर्डर ज्याला आपण म्हणतो की समोरचा माणूस जर काही चुकीची गोष्ट करत असेल तर ती चुकीची गोष्ट पुन्हा त्याला कॅरी ऑन करून पुन्हा मोठं नुकसान होण्यापेक्षा आधीच त्याला कोर्ट थांबवतं. आलं लक्षात? दुसरा निर्णय होस तोपर्यंत तुम्ही काही पुढे करू नका, याला इंजंक्शन ऑर्डर असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर सूट फॉर डॅमेजेस. आता डॅमेजेस म्हणजे नुकसान, थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचे डॅमेजेस आहेत तेही आपल्याला बघायचे. सूट फॉर लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे जेवढं प्रॉफिट मला होणार होतं पण त्या पार्टीच्या परफॉर्म न केल्यामुळं किंवा तो माल वेळेत सप्लाय न केल्यामुळं काही लॉस झालेला आहे, तो लॉस भरून देण्यासाठीचा दावा. सूट फॉर क्लेम फॉर क्वांटम मेरिट. क्वांटम मेरिट म्हणजे काय ते नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणजे तो पॉइंट शिकवत असताना. सूट फॉर कॅन्सलेशन ऑर रेसिशन. असे वेगवेगळ्या रेमेडीज आहेत. 1 ते 6 रेमेडीज कुठल्याही ऍग्रीव पार्टी म्हणजे ज्याचं नुकसान झालेलं आहे, जो सफरर आहे त्याला समोरच्या पार्टीने ज्यानं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ना त्याच्या विरुद्ध दावा दाखल करण्याचा हक्क येतो. त्यापैकी आता पहिलं जे आपण बघितलं ते काय आहे तर सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स. स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजेच काय? कोर्ट काय करतं त्या अनदर पार्टीला की ज्यांनी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, लक्षात, ज्यांनी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या कोर्टाला, त्या पर्टिक्युलर पार्टीला कोर्ट आदेश करतं
की जे तुम्ही टर्म्स आणि कंडिशन्स ठरलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याप्रमाणे तुम्ही परफॉर्म केलं पाहिजे, असं स्पेसिफिक परफॉर्मन्स करायलाच पाहिजे असा आदेश देतं. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक परफॉर्मन्स साठीचा दावा कुणी केलाय, जो जेन्युइन व्यक्ती आहे त्यानं कोणाविरुद्ध केलाय, की ज्यानं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे किंवा कॉन्ट्रॅक्टचे टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो केलेले नाहीये. काय म्हटलंय बघा, द कोर्ट डायरेक्ट्स द पार्टी कमिटिंग ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ज्या पार्टीनं कॉन्ट्रॅक्टचं म्हणजे ब्रीच केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेले जे काही प्रॉमिसेस आहेत ते पाळलेले नाही आहेत, त्या पार्टीला कोर्ट आदेश देतं की तुम्ही अकॉर्डिंग टू टर्म्स आणि कंडिशन्स वागायला हवं, अकॉर्डिंग टू टर्म्स अँड कंडिशन्स तुमचा परफॉर्मन्स असायला हवा, असं कोर्ट आदेश देतं. आधी तो नाही म्हणतो वगैरे वगैरे, पण कोर्ट आदेश देतं. आता स्पेसिफिक परफॉर्मन्स कुठल्या ऍक्ट खाली दिलं जातं, तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट कॅन बी ग्रँटेड, म्हणजे कोर्ट कुठल्या कायद्याखाली, तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1877चा जो कायदा आहे त्याच्यामधले जे प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे कोर्ट त्या समोरच्या व्यक्तीला ज्यानं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्याला आदेश देतं. येतं लक्षात? त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा आपण, सूट फॉर इंजंक्शन. बघा स्पेलिंग बरेच मुलं चुकवतात, इंजंक्शन आहे. हे काय आहे, प्रिव्हेंटिव्ह रिलीफ. एखादं मोठं नुकसान पुढं होईल त्याच्यापासून आधीच थांबवलेलं आहे, प्रिव्हेंटिव्ह रिलीफ आहे. दिस इज अन ऑर्डर ऑफ द कोर्ट. पुन्हा ही सुद्धा काय आहे, रिलीफ ऑर्डर जी आहे ती कोर्टाकडनंच आलेली आहे. रिस्ट्रेनिंग म्हणजे थांबवणं. कशापासून, द रॉंग डुअर, जो कोणी चुकीचं काम करतोय त्याला थांबवलंय, फ्रॉम डुईंग ऑर कंटिन्युइंग द रॉंगफुल ऍक्ट. आता मला सांगा, एक उदाहरण आपण इथं घेऊया. ओके, काय उदाहरण आहे, तर ए च एक घर आहे आणि त्याचा नेबर कोण आहे, बी आहे. त्याचा नेबर कोण आहे, बी आहे. आता बी न काहीतरी बांधकाम काढलेलं आहे असं समजूया आपण. बी हॅज स्टार्टिंग एनी कन्स्ट्रक्शन वॉल अँड ऑल. आता ए ला काय वाटतं की बी हा हळूहळू माझ्या हद्दीत सरकतोय, म्हणजे त्याची जी भिंत आहे ना ती माझ्या हद्दीत येते असं त्याला वाटतंय. मग ह्याच्या हद्दीत यायला लागल्यावर तो ए काय करणार आहे, सगळ्यात पहिला तो काय करेल, दावा घालेल बीच्या विरुद्ध की माझ्या हद्दीच्या पुढं बीची भिंत यायला लागली असं जर त्याला एला वाटलं तर तो कोर्टामध्ये जाईल आणि काय करेल की बीला थांबवा, त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भिंत पडवण्यात काही मतलब नाहीये, त्यापेक्षा आधीच त्याला थांबवा. मग कोर्ट काय करतं, बाकीच्या आता दावा म्हटल्यावरती खूप दिवस दावा चालणार आहे, साक्ष पुरावे सगळं चालणार आहे, पण तोपर्यंत ते बांधकाम जर चढत चढत वर गेलं तर डेफिनेटली खूप मोठं नुकसान होईल. आणि म्हणून कोर्ट काय करतं, आता जिथपर्यंत तुम्ही काय केलेलं आहे काम तिथंच थांबवा, पुढं त्याच्यावर जाऊ नका. ह्याला इंजंक्शन ऑर्डर असं म्हटलं जातं. इंजंक्शन म्हणजे कोर्ट थांबवतं, प्रिव्हेंट करतं रॉंग डुअरला, जो कोणी चुकीचं वागतोय, चुकीचं काही बांधकाम करतोय किंवा चुकीचं काही त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्मच्या विरुद्ध काही करत असेल तर डेफिनेटली त्याला थांबवण्यासाठीचा जो आदेश आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सूट फॉर इंजंक्शन. अन इंजंक्शन इज द ऑर्डर ऑफ द कोर्ट डायरेक्टिंग द पर्सन टू डू और रिफ्रेन फ्रॉम डुईंग सम ऍक्ट. ह्याला आपण इंजंक्शन ऑर्डर असं म्हणू शकतो. कारण जेव्हा कोर्टाची ऑर्डर येते तेव्हा आपोआप बीला बांधकाम थांबवावं लागणार आहे. येते लक्षात तुम्हाला? इंजंक्शन ऑर्डर म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पुढचा आदेश येईपर्यंत बी न कुठलंही बांधकाम त्याच्यामध्ये करायचं नाहीये, त्याला म्हणतो इंजंक्शन ऑर्डर. आता दुसरं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बघा, आता सपोज एक ए व्यक्ती आहे आणि त्याची शेती आहे, ही इज हॅव्हिंग सम लँड. ओके, इथं त्याची शेती आहे आणि आता गव्हर्नमेंट, एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेऊया किंवा कुठलंही गव्हर्नमेंट काय करतं, रस्ते बांधणीचं काम चालू केलेलं आहे. बरोबर आहे, शेताच्या बरोबर लागून एक रस्ते बांधणीचं काम चालू केलंय असं समजूया. आणि एला असं वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट माझ्या शेतीच्या हद्दीत आज सरकलंय आणि ते रस्ता बांधताय. त्यावेळेला तो बघत बसेल का, ए काय करेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या विरुद्ध कोर्टात जाईल आणि इंजंक्शन ऑर्डर म्हणजे कोर्टामध्ये नंतरचे हेवे दावे, तुमचं मोजणी, शेत मोजणी असेल, ते हद्द मोजणी असेल, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण आता हे काय करेल, कोर्टात जाईल गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आणि सांगेल की एन्क्रोचमेंट होतंय, माझ्या शेतीमध्ये त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि थांबवा, आता मोजणी झाल्यानंतर मग बघूया. थांबवणार म्हणजेच काय, कोर्ट काय करणार, मग गव्हर्नमेंटला इथं थांबवणार, पीडब्ल्यूडीला थांबवणार. सूट फॉर इंजंक्शन. येते लक्षात तुम्हाला? दिस इज कॉल्ड एज अ सूट फॉर इंजंक्शन. साध्या सोप्या शब्दात मध्ये मी सांगितलंय.
त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर सूट फॉर डॅमेजेस. आता डॅमेजेसचा अर्थ काय आहे? डॅमेजेसचा अर्थ आहे नुकसान. ओके, लॉस झालेला आहे, तो डॅमेज झालेला आहे. सफर्ड फ्रॉम ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता एकानंतर हे जे पॉइंट्स आहेत ना, हे थोडे तुम्ही लिहून घ्या, थोडेसे लिहून घ्या. हॅलो.